नमस्कार मंडळी, जर्नी विथ देविदास या यूट्यूब चॅनलवरती आपले सरचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत दादरमधील श्री स्वामी समर्थ मठ. तर आत्ता आपण दादरमध्ये आहोत. तर इथूनच आपण चालत जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मठात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मागं जाऊया आपण दादरला श्री स्वामी समर्थ मठात. मठाचं आज आपण व्हिडिओ चित्रण करणार आहोत. आता आपण दादरमधून निघालो आहोत श्री स्वामी समर्थ मठाकडे. समोर हा परिसर बघता हा दादरचा. दररोज इथे गर्दी असते, पण आता कसं अतिक्रम काढल्यामुळे इथे जरा रिलॅक्सपणे आहे. गर्दी आता काहीच नाही आहे. पोलिस पण दिसतात बघा तुम्हाला, जिथे तिथं फेरीवाले बसलेले असतात तिथं. समोरच तुम्हाला नक्षत्र मॉल दिसतोय जो. तिथं सिनेमागृह आहे, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आहे तिथं. दादरचा हा परिसर म्हणजे वर्दळीचा परिसर. इथं भरपूर लोक येतात आणि इथं जंक्शन आहे दादरचं. इथूनच वेस्टर्न लाईन आणि हा सेंट्रल लाईन इथूनच जातात. एक्सप्रेस वे पण इथूनच जाते. त्यामुळे हे दादरचा स्टेशनचा परिसर हा वर्दळीचा परिसर आहे. इथं खूप गर्दी असते. त्यामुळे इथं सिनेमागृह आहे इथं नक्षत्र मॉलच्या इथं. इथं कपड्यांचे भरपूर शॉप्स असतात या परिसरामध्ये. प्लाझा सिनेमा असे स्वामी समर्थ मठ या ठिकाणी पण भरपूर दुकान आहेत तिकडच्या साईडला. ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आपण आता रस्त्याच्या पलीकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी भरपूर शॉपिंग आहेत, कपड्यांची दुकानं खूप आहेत. दुर्गा पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड, खूप सुंदर अशी दुकानं आहेत. आकर्षक कपडे इथे भेटतात. हा प्लाझा सिनेमाच्या समोरचा भाग आहे. आज जरा रहदारी कमी आहे अतिक्रमणामुळे. आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे स्वामी समर्थ मठात गर्दी असण्याची शक्यता आहे. तर आपण आता जाऊया, पण गुढीपाडव्यानिमित्त गर्दी खूप असणार आहे इथं. आता आपण जवळ पोचलो आहे मठाच्या जवळ. तो पण ही दुकान कपड्यांची पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असे आहेत कपडे. समोरच तुम्हाला दिसते प्लाझा सिनेमा. प्लाझा सिनेमाच्या अंतरापासून साधारण 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे श्री स्वामी समर्थ मठ. समोर दिसतोय प्लाझा सिनेमा. श्री स्वामी समर्थ मठात निघालो आपण दादरमध्ये. समोरच दिसते तुम्हाला श्री प्लाझा सिनेमा. इथं चित्रपट मराठी हिंदी लागतात. इथं कपड्याच्या शॉप वीर कोतवाल उद्यान म्हणून इथं आहे प्रसिद्ध. प्लाझा सिनेमाच्या चौकातच आहे. भरपूर असे शॉप्स कपड्यांचे आहेत इथं. भरपूर लोक येतात इथं कपडे खरेदी करण्यासाठी.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते, नोटिफिकेशन येईल तुम्हाला त्या. जवळच राहिलेलं आहे स्वामी समर्थ मठाजवळच आलेला आहोत आपण आता. कपड्याचे खूप खूप सुंदर दुकान आहेत, असे साड्यांची. वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला इथे शॉपिंगची दुकानं दिसतील, कपड्यांची असतील, चपलांची असतील, हर तऱ्हेचे दुकान तुम्हाला इथे दिसतील ह्या रोडवर. हा दादरचा परिसर आहे, प्लाझा सिनेमाचा जवळचा. इथून जवळच तुम्हाला शिवाजी नाट्यगृह मंदिर दिसेल बघा. हे शिवाजी नाट्य मंदिर, इथं भरपूर चांगले चांगले नाटक येतात. इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते या नाट्य मंदिरात. नवीन नाटकं येतात इथे. समोर अजून कपड्यांचेच दुकान आपल्याला दिसतात या रोडवर, स्वामी समर्थ मठाच्या रोडवर. समोर मॅकडॉनल्ड पण आहे, बघताय तुम्ही मॅकडॉनल्ड. इथून जवळच तुम्हाला गणेशपेठ लेन दिसेल. इथून गणेशपेठसाठी रस्ता गेलेला आहे, तुम्हाला इथे दिसेल.
इथूनच तुम्हाला राम मारुती मार्ग दिसेल, तुम्हाला इथेच आहे जवळ. अजूनही कपड्याच्या दुकानात काही संपत नाहीत. आज श्री राज ठाकरे यांची सभा आहे शिवाजी पार्कमध्ये आहोत, त्यामुळे हे झेंडे तुम्हाला दिसतात. पाडव्यानिमित्त सभा आहे त्यांची, पाडव्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे आज शिवाजी पार्कमध्ये. भरपूर तुम्हाला झेंडे दिसतात ते लावलेले. समोर बघा अशी वृत्तपत्र विक्रेते दिसतात. इथं अनेक पुस्तकं, धार्मिक पुस्तकं इथं तुम्हाला भेटतील. तुम्हाला पेपर्स वगैरे, न्यूजपेपर मिळतील, वर्तमानपत्र वगैरे, आरती संग्रह, ते पुस्तक वगैरे इथे भेटून जाईल तुम्हाला. कथा, कादंबऱ्या वगैरे. इथून आता 2-3 मिनटाच्या अंतरावर राहिलेलं आहे आपलं श्री स्वामी समर्थ मठ दादरमधील. DL वैद्य मार्ग आहे तो का, इथंच आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ आहे इथं दादरमधील. गर्दी तशी भरपूर दिसते आहे मठामध्ये. भाविक आज पाडव्यामुळं दर्शनासाठी आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. असे लांबच लांब रांग लागलेली दिसेल तुम्हाला इथून. श्री स्वामी समर्थ मठ दादर. भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत. आज गुढीपाडवा असल्यामुळं भरपूर लोक हिंदू नववर्ष आहे आज, त्यामुळं भरपूर लोक दर्शनासाठी आलेले आहेत. भरपूर भाविक आलेले दर्शनासाठी. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ आहे इथे. इथंच आपण दर्शनासाठी आलेलो आहोत नववर्षाच्या निमित्त. समोर बघता किती जण भाविक आलेले आहेत. नवीन वाहन वगैरे घेतलेलं आहे, त्यामुळे पूजन चाललेलं आहे इथं दुचाकीचं. हे समोर बघता तुम्ही स्वामी समर्थ मठ दादरमधील. दर्शनासाठी लाईन लागलेलं आहे इथं. जास्त प्रमाणात इथं पूजेचे साहित्य विक्री करणारे भरपूर दुकानं आहेत. आपल्याला पाहिजे ते घेऊ शकता इथून श्री समर्थ मठासाठी. आता आपल्याला लाईनमध्ये आहोत, रांगेमध्ये. लाईन खूप लांब आहे. दर्शनासाठी ही लाईन आहे. भाविक दुरून आलेले आहेत सगळे श्री स्वामी समर्थ मठामध्ये. पूजेचं साहित्य इथे घेऊ शकता तुम्ही. फुले, हार वगैरे, पेढे वगैरे. भरपूर प्रमाणात इथं दुकान आहेत पूजेचं साहित्य विक्री करणारे लोक. बघताय समोर तुम्ही पूजेचे साहित्य विक्री करणारे लोक आहेत. नववर्षानिमित्त भरपूर भाविक आलेले आहेत श्री स्वामी समर्थ मठात दादरमध्ये. दर गुरुवारी पण भरपूर प्रमाणात मोठ्या रांग असते. पौर्णिमेला रांग असते. आणि ज्या वेळेला श्री स्वामी समर्थांचे कार्यक्रम उत्सव असतात त्यावेळेला पण इथं भरपूर प्रमाणात भाविक येतात दर्शन घेण्यासाठी. दादरमध्ये आहे. स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्समध्ये 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे. सहज चालत येऊ शकता तुम्ही. हे चप्पल स्टँड आहे. जे भाविक येतात त्यांच्या चपला इथं ठेवू शकता तुम्ही. आज मंदिराचा पण परिसर आपण दाखवू तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
भाविकांची रांग मोठ्या प्रमाणात दिसते तुम्हाला. खूप दुरून लोक आलेले आहेत श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घेण्यासाठी. हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त हे नवीन वर्ष सुख समृद्धी समाधानाच्या आणि भरभराटीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण पाहत आता असेल मठामध्ये आलो आहोत. हे मठातील दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथंच आपण थांबूया. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.